नमस्कार शर्यतप्रेमी, स्वागत आहे आपलं आणखीन एका व्हिडिओमध्ये. तुम्ही बघत आहात महाराष्ट्र शर्यत चॅनल. आज आपण आहे नेरली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी. निमित्त आहे भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रापैकी एकमेव रास्त मैदानापैकी नाव असलेलं नेरली असं एक मैदान आहे. आपण म्हणूनच या माळाला नेरली माळ, हिंद केसरी नेरली माळ असं या ठिकाणी म्हणतोय. आणि या यात्रेनिमित्त जे शर्यत मैदान ठेवलेलं आहे याच्या सविस्तर माहितीसाठी आज आपण नेरली माळ या ठिकाणी आलेलो आहे. तर आपल्यासोबत सर्व शर्यत कमिटी उपस्थित आहे. तर त्यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहे की हे शर्यतीचं काय निमित्तानं आहे आणि या शर्यतीचं पूर्ण स्वरूप कसं असणार आहे, त्याचबरोबर या शर्यतीच्या नियम व अटी कशा पद्धतीने असणार आहेत यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे. तर सर्वप्रथम नेरली शर्यत कमिटी यांचं महाराष्ट्र शर्यत चॅनल तर्फे प्रथम मी स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. ठीक आहे, आपली ओळख द्या आणि सांगा माहिती. मी सागर विलास पाटील, नेरली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. खास भैरवनाथ यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे आम्ही ह्याही वर्षी यात्रेनिमित्त 28 तारखेला मैदान जाहीर केलं होतं. पण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमुळे आचारसंहिता लागलेली आहे आणि त्यामुळे आपण हेच मैदान येणाऱ्या 8 तारखेला रविवारी सकाळी 8 वाजता आयोजन केलेलं आहे. तरी सर्व चालक मालक बैलगाडी सर्वांनी लक्षात ठेवा की हे 28 तारखेचं मैदान हे 8 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता असणार आहे. ठीक आहे. सर्वांनी नमूद करायचं आहे की पहिल्यांदा या शर्यतीची तारीख ही 28 जानेवारी 2026 ची ठरली होती. पण काही अपरिहार्य कारणामुळे तसेच आचारसंहिता असल्यामुळं हेच मैदान, नेरली मैदान, हे 8 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता या ठिकाणी घेण्यात येईल. मला एक सांगा की याचे गट कशा पद्धतीने आहे? ह्यामध्ये अ गट आहे तो प्रथम बक्षीस आहे 41,000, द्वितीय आहे ते 31,000 आणि तृतीय बक्षीस आहे ते 21,000. सर्वांना ढाल व निशाण या गटामध्ये देण्यात येईल. ओके. त्यानंतर दुसरा गट कोणता आहे? ब गट आहे तो प्रथम क्रमांक 31,000, द्वितीय क्रमांक 21,000 आणि तृतीय क्रमांक 15,000 ढाल व निशाण. ठीक आहे. त्या पुढील गट आणखी काय? दुसरा चौसा आहे, त्यामध्ये प्रथम क्रमांक 21,000, द्वितीय क्रमांक 15,000 आणि तृतीय क्रमांक 10,000 ढाल व निशाण. आणि ओपन आदत जो आहे तो प्रथम क्रमांक 15,000, द्वितीय क्रमांक 10,000 आणि तृतीय क्रमांक आहे तो 7,000 रुपये ढाल व निशाण. ठीक आहे. याचा अर्थ नेरली माळ या ठिकाणी सर्व स्पर्धा ह्या 4 गटामध्ये त्या ठिकाणी पार पडतील. आता या ठिकाणी आपण बक्षीसही स्वरूप त्या ठिकाणी बघितलेलं आहे. मग या सर्व बक्षिसांसाठी प्रवेश फी काय असणार आहे? 10% प्रवेश फी असणार आहे. ठीक आहे. म्हणजे 10% स्टँडर्ड पद्धतीनं 10% प्रवेश फी असेल. कोणत्याही शर्यतीमध्ये शर्यत जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे या स्पर्धेच्या नियम व अटी. तर या स्पर्धेसाठी आपल्या काय नियम व अटी आहेत? नेरली माळ म्हटल्यावर नियम अटी सगळ्यांना पाठ झाल्यात. तरी पण आता काही नवीन मंडळी आहेत त्यांनाही माहित असावं म्हणून आम्ही हे बोलतोय. सगळं हा मैदान आहे शासनाच्या परवानगीने आणि रास्त मैदान म्हणजे बॅटरी न लावणे, ढकली हा प्रकार आमच्या इथे होत नाही हे सर्वांनाच माहिती आहे. कसल्याही प्रकारचा चुकीचा प्रकार जर झाला तर ते आम्ही गाडी बाद करतोय. आणि जी आमची टीम आहे तिने काही म्हणजे ढकली किंवा बॅटरी हा प्रकार झाला तर थोडं काम हे करायला आमची म्हणजे टीम ही कायमच सगळ्यात पुढे असत्या. त्यामुळं आतापर्यंत सर्वांनी आम्हाला सर्व गाडी चालक मालकांनी सहकार्य आम्हाला नेहमी दिलेला आहे आणि ह्यावेळी ही मी अपेक्षा धरतो. ठीक आहे. याचा जर कमिटीच्या नियमानुसार आपण जर बघितलं तर मैदान हे रास्तच होईल. कारण या मैदानाला सर्व जवळजवळ 30 वर्षाची परंपरा आहे आणि हे मैदान रास्त मैदान म्हणून ओळखलं जाते. त्यामुळं सर्व गाडी चालक व मालक यांनी हे मैदान रास्तच होणार आहे. या ठिकाणी कोणताही गैरप्रकार चालू करणार नाही असं या ठिकाणी कमिटीचं म्हणणं आहे. तर आणखीन पुढे मला सांगा की ड्रायव्हरांसाठी काय या पद्धतीचं काय नियम आहेत गाडी चालवणार ड्रायव्हरांसाठी? सिंगल ड्रायव्हर असणार आहे की डबल ड्रायव्हर असणार आहे? सिंगल म्हणजे सिंगल ड्रायव्हर असेल. आणि काय नियम आहेत त्याच्या पोशाखाबद्दल? मी भिकाजी खबाले, शर्यत शेकून नेरली. तर आता आमच्या सहकार्याने सांगितलं की असं सगळे नियम अटी सांगितल्यात. तरी मी सांगतो की नेरली माळ म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रसिद्ध मैदान आहे आणि त्याला कोणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका. आमच्याकडून पूर्ण साथ मिळेल. तुमच्याकडे सहकार्याची अपेक्षा मी करतो आणि सहकार्य द्या. आणि गाडीवान हा प्रत्येक गाडीत एकच गाडीवान असेल, दुसरा गाडीवान चालणार नाही. हे सगळ्यांनी मालक चालक शर्यत शौकीनांनी सगळ्यांनी नोंद घ्यायच्या. एकाच गाडीवानानं गाडीत बसायचं आहे.
ठीक आहे. मला एक सांगा यापुढे की बैलांच्या संदर्भात काय नियमावली म्हणजे त्यांचं लंपी सर्टिफिकेट किंवा काय त्यांची तपासणी वगैरे अशा पद्धतीने तुम्ही काय करणार? हो हो, जे काय शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला जे नियम अटी शासनाकडे दिल्यात तेच नियम अटी आम्ही ह्या पट्ट्यावर आम्ही तुम्हाला लागू करणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, प्रत्येकाने येताना की आधार कार्ड, बैलांचे फोटो, लंपी सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागणार. इथं आल्यानंतर गोंधळ करून माझं नाही, मी नंतर आणतो असं चालणार नाही. त्याच्यामुळे येताना चालक मालकाने अगदी नोंद घ्यायची आहे की ज्याचं लंपी सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि फोटो असेल तरच ती गाडी पट्ट्यावर लावण्यात येईल, नाहीतर या नोंद करून घेतली जाणार नाही. हे सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. त्यामुळं नियमावली आपण या सर्वांनी आता ऐकलेलीच आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी शर्यती पार पाडल्या जातील. त्यानंतर आणखी मला एक सांगा की पट्टा जो मूळचा आहे तोच आहे का? पट्टा कसा आहे? हो हो, पट्टा आता किती वर्षाला आमचा हा पट्टा आहे, हाच पट्टा आहे. तुम्हाला सगळ्यांनी माहित आहे, नवीन असणाऱ्यांनी सुद्धा जे कोण बघत असतील आणि जे कोण भाग घेणार असतील त्याच सांगतो, कुणालाही तुमच्या जुन्या कोणा सहकार्याने विचारा. नेरलीचा पट्टा म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकात 1 नंबर पट्टा आहे. अगदी रास्त मैदान होणार आहे आणि सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मला पुढे सांगा की नेरली माळ प्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी बैलगाड्यांची संख्या त्या ठिकाणी जास्त असते. मग अशा पद्धतीमध्ये जर अ गट, ब गट किंवा दुसरा, चौसा किंवा आदत गट यामध्ये जर काही गट पाडले तर त्यामध्ये प्रवेश फी आणि बक्षीस या संदर्भाची विभागणी कशी असणार आहे? तर त्यावेळेला आपण म्हणजे जर 40च्या वर गाड्या गेल्या, गाडी नोंद झाल्या तर आपण त्याचे 2 गट करत असतोय आणि बक्षीस आपण विभाजन देतोय. पण ह्यावेळी आपण गाड्या जर जास्त झाल्या तर त्यामध्ये थोडंफार आणि कमिटीकडनं थोडी मदत म्हणून त्यामध्ये थोडे ऍड करून करू शकतोय. आम्ही काय करणार आहे, ज्या त्यावेळी आम्ही कमिटी योग्य तो निर्णय घेणार. ठीक आहे. याचा अर्थ पट्ट्यावरती ज्या काही गाड्या येतील त्यावेळेला बघून कमिटी म्हणते की काही त्यावेळेला निर्णय काय त्या ठिकाणी घेता येतील. नेरली पट्ट्यावर येताना बॅटरी, काठी, ढकली, मेजॉरिटी हे असलं काय प्रकार करायचं असलं तर त्यांनी मैदानाला येऊ नये. आणि तसं आलं तर नेरलीचा प्रसाद ह्यो त्यांना 100% मिळतोय आणि आजपर्यंत आम्ही दिलेला आहे तसा. आणि इथून पुढे जे मैदान होणार आहेत ती 100% शासनाच्या नियमानुसार व रास्तच होणार आहेत. परत जे असं आगाऊपणा ज्याला करायचा आहे त्याने गप घरात बसा, इकडे येण्याचा काय त्रास करून घेऊ नका. बरोबर नावानं नेरली पट्ट्यावर अनेक नवीन नियम काढलेला आहे. जेव्हा गाडी होईल करतात त्यावेळी गोंधळ होतो. ड्रायव्हर लोक काय करतात, पंचांनी सांगायच्या आधीच गाड्या सोडल्या जातात. त्यावेळी असा नियम आम्ही काढलाय, पंच सांगायच्या आधी जर गाडी सोडली तर ती गाडी जी गाडीने जी हुई केलेली असते त्या गाडीने परत परिस्थिती भरावी लागेल त्याला, असा नियम काढलाय. त्यामुळे ड्रायव्हर लोकांनी सगळ्यांनी व्यवस्थित प्रकारे मैदान पार पाडावी अशी आमची नम्र विनंती आहे. बरेच मैदान ठिकाणी आपण सर्वांनी बघितलं आहे की पंच सांगायच्या आधीच गाडी चालक जे असतात ते पंच सांगायच्या आधीच गाडी हुई करतात. त्यामुळं नेरलीपट्टा असं नवीन नियम केला आहे, जोपर्यंत पंच सांगत नाहीत तोपर्यंत गाडी कुणी हुई करायची नाही. आणि हुई जर केली तर पंचांचा यो प्रसाद भेटणारच. आणि परत जर गाडी पट्ट्यावर लावायची असेल तर परत प्रवेश फी भरावी लागणार आहे तुम्हाला. आणि प्रवेश फी भरून मगच गाडी पट्ट्यावर परत लावण्यात येईल, नाहीतर अजिबात लावण्यात येणार नाही.